आसपास इथे खूप पाहण्यासारखे ठिकाण आहेत. अच्छा ते आपण पाहून घेऊ आणि मग गावी जाऊ. हॅलो चंद्रपूरकर, कसे आहात तुम्ही? चंद्रपूर म्हणजे नाही का, चंद्रपूर वैरागड हे गोंडकालीन इतिहासात खूप महत्वाचे स्थान होतं. ओके, लसणाच्या पानाचे आयते. आता घरी चालू आहे बिग बॉस आणि काकूला विचारू आपण कोणाला सपोर्ट करता म्हणून. वेलकम बॅक गाइज. बस काय कुठे चालले? कल मैं यहाँ चंद्रपुर में था ताई की यहाँ पे, मतलब मेरी मौसी की मुलगी, क्योंकि मुझे आज गढ़चिरौली जाना है. गढ़चिरौली वही जाना है जहाँ उस लड़के ने अपना शॉप लिया था, उसका कुछ वीडियो बनाना है और फिर वापस आना है. तो देखते आज का दिन कैसा रहता है. हॅलो चंद्रपूरकर, कसे आहात तुम्ही? आलो होतो तुमच्या सिटीमध्ये, असं काही खास विशेष काम नव्हतं, गडचिरोलीला जायचं होतं तर आलो होतो. एक दिवस मुक्काम केला, स्पेशल एक दिवस येईल. तुमचे DM आलेत मला, पोहोचले माझ्यापर्यंत, पण काही कामानिमित्त मी रिप्लाई करू शकलो नहीं. बट एक दिन जरूर आऊँगा और आपकी सिटी अच्छे से एक्सप्लोर करूँगा. मैं कौन से भी सिटी में जाता हूँ ना, कौन से भी सिटी में, तो मैं ज़्यादा पैदल घूमता हूँ. मतलब वो सिटी देखने को भी मिलती है और थोड़ा समझ में आता है सिटी में क्या चल रहा है क्या नहीं. अभी बस स्टॉप पे आया हूँ गाइज, और यहाँ से एक बस पकड़नी है गढ़चिरौली वाली और फिर निकलना है. पता है एक बात, आज मैं फर्स्ट टाइम नहीं गया, ये बैगी जींस पहना और मैं जा रहा हूँ गढ़चिरौली. भाई साहब क्या क्रेजी है ना. आपका ये बस गेली थी गढ़चिरौली वाली के? भाई 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 बस नहीं निकलनी चाहिए. ऑर्डनरी बस जाऊ शकतो, बट जास्त वेळ लागते. कुठे जायचं? गढ़चिरौली जायचं. सुपर नहीं आता. ओके, अभी और कुछ ऑप्शन नहीं है, यही से जाते. ऑर्डनरी बस है ये, टाइम लगता है इससे जाने के लिए, लेकिन ऑप्शन नहीं है फिर आपके पास, तो जाना तो पड़ेगा. गाइस बैठते. गाइस गढ़चिरौली आलो आता जस्ट नाउ. ₹50 नहीं है मेरे को. यार उसको मैंने पैसा दिया, फिर भी बोल रहा है पैसा नहीं दिया है. एक्चुअली मैं यहाँ एक काम के लिए आया था. जिस बंदे ने अपना शॉप नहीं लिया था क्या, उस बंदे ने यहाँ पे शॉप डाला है, उसका ही वीडियो बनाना था, लेकिन वो बंदा अब तक नहीं आया. उसको कॉल मैंने लगाया तो उसका फ़ोन भी आउट ऑफ रीचेबल है. तो सोच रहा हूँ अभी क्या करूँ. 1-2 घंटा बैठता हूँ यहाँ पे, अगर वो बंदा आता है तो वीडियो बनाते हैं उसका, और नहीं आता है तो फिर चले जाएंगे. उसका वेट करते अभी. इथे मी आलो तो 12 वाजता आणि आता वाजलेले आहेत 1:30. तो मुलगा नाही आला ज्याच्यासाठी मी इथं आलो होतो. वाटलं नव्हतं एवढा खराब देता है. मुझे कभी कभी क्या होता है कि आपका दिन बोर हो जाता है. मतलब मेरा दिन वैसे ही है, आज का बहुत ख़राब गया है, तो मुझे वो एंड भी ख़राब नहीं चाहिए. तो इसके लिए मैंने दोस्त को कॉल किया अभी, वो जो गढ़चिरौली में है. अभी मुझे जाना है यहाँ से आरमोरी, छोटा तालुका है. कल शुभम के यहाँ पे रहते, शुभम उसका नाम है मेरे दोस्त का. निकलते हैं यहाँ से फिर जाने के लिए. ओके गाइस, अगर डे ख़राब जा रहा है तो उसका एंड अच्छे से करो, बस वही है. यही सीख मिलती है इस ब्लॉग से अपन को. ओके, यहाँ पे लगेगी अभी नागपुर वाली बस, और इसी बस से जाते हैं हम आरमोरी. कुठे चालल्या? मला पण जायचं आरमोरीला. भयानक गर्दी. आरमोरी आ गए हम. दोस्त को कॉल किया है, वो आता बोलते, और फिर देखते गढ़चिरौली का क्या सीन है. अभी अवेलेबल क्या है फिर? एक्चुअली मैं जब ऐसे जाता हूँ ना कभी भी किसी के घर में, तो याद नहीं रहता कि कुछ ले के जाने का. मैं अभी सीखा हूँ, मतलब किसी के साथ रहकर या अच्छे लोगों में रहकर. अभी मैं ताई के यहाँ भी गया ना चंद्रपुर पे, तो कुछ लेके नहीं गया. तो आई का कॉल आया था, तब आई ने मुझे बोला था कि कुछ लेकर नहीं गया. मतलब नहीं यार, ये दिमाग में नहीं गया, आता ही नहीं है. मतलब हाँ, अभी घर के लड़के बड़े हो गए तो फिर क्या ही लेके जाना है ना, तो ऐसा आता है माइंड में. लेकिन ये गलत है, कुछ तो लेके जाना चाहिए. सॉरी लेट झालो. माझा गाव इथून 15 किलोमीटर दूर आहे. अजून दूर आहे की तुमचा? अरे वा. इथे उतरायला यासाठी लावलं, हां, कारण की आसपास इथे खूप पाहण्यासारखे ठिकाण आहेत. अच्छा ते अच्छा, आपण पाहून घेऊ हां. आणि मग गावी जाऊ निवांत. चालेल 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 ना? चालेल. तालुका अच्छा, हा गोंड राजाचं मंदिर आहे. गोंडकालीन मंदिर आहे. जेव्हा कनिंगहॅम आला होता, जो आपण हेमाड पंथी म्हणतो ना, इंटरलॉक सिस्टीम. यस. गाईज हे मंदिर बघितलं आम्ही आणि इथला इतिहास भरपूर सारा कव्हर केलेला आहे, जे तुम्हाला माझ्या दुसऱ्या पेजवर बघायला मिळेल. तर
या पेजवर फक्त छोटी माझी लाईफस्टाईल संदर्भात हे 75 डेज आहे. या मंदिराबद्दलची माहिती मी थोडी लेट टाकेल, पण टाकेल नक्की आपल्या दुसऱ्या पेजवर ट्रॅव्हल लॉग. पण हे गावात आलो आहे मी, गडचिरोलीमधल्या एका छोट्या गावात आलेलो आहे आणि मला फिरवत आहे शुभम. याचं तुम्ही पेज नक्कीच बघितलं असेल, 4 चराग द लेजेंडरी. बस 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 बडे भाई मत करो. गोंड रायाची राजधानी म्हणतात वैरागडला. बापरे. तर चंद्रपूर म्हणजे नाही का, चंद्रपूर वैरागड हे गोंडकालीन इतिहासात खूप महत्वाचे स्थान होतं. वैरागडचा युद्धही झाला होता. वैरागड आणि वैरागडचा राजा आणि तिकडे छत्तीसगडचा एक राजा होता, तर त्यांचं युद्ध झालं होतं. मग मी तुला स्टोरी त्या किल्ल्यावर सांगेन. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे जशी पद्मावत आहे ना, तशी आपल्याकडे पण एक स्टोरी आहे. मस्त. हो. तुमच्या शिंगाला वरती आहेत पायऱ्या. त्यांना म्हटलं अशा उभ्या पायऱ्या काय आहेत अशा, तर ते म्हणे बाजीराव पेशव्यांना असं वाकायला नव्हतं आवडत. राजाला अरे भाई, चालायला आवडत होतं. अच्छा. मान खाली नाही वाकली पाहिजे म्हणून अशा. तर सेम बघ ना, पॅटर्न बघ. म्हणजे तू याच्यावर असं वाकू नाही शकत ना, असंच जावं लागेल. हा, तर राजाला ते इगो आठव. आकार पण मस्त आहे, छटकून छटकून. हे आहे मंदिराच्या मागचं कार्विंग. ओके. तिकडल्या कुंड्यात खूप जास्त आहे महाराष्ट्राच्या. ओके. आणि इकडल्या कुंड्यात खूप जास्त आहे. म्हणजे काय म्हणत काहीच नाही भाई. मदत काऊन नाही केलं कोणत्या राजांना, मला समजून नाही आहे. विदर्भात ह्या जो भाग आहे, मराठवाडा आणि विदर्भाचा मधातला भाग, तिथं काहीच नाही आहे इन्फ्लुएन्स आहे बा ना. मी आलो आहे आता सध्या गडचिरोलीमध्ये, बघून आलो आहे, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, बऱ्याचशा साईट बघितल्या इथल्या. तर एकदम क्रेझी वाटून राहिलेले आहे, एकदम अशा इन्सेन. तर काय बोलू मी तर वैरागडचा हा किल्ला आहे जो मला शुभम दाखवत आहे. तर बघतोय, हे 2 मिनार आहे, मिनार. ओके भाई, जब ये किला रहा होगा तो क्या दिखता होगा ना. अरे ब्रो, एकदम फ्लॅट विहीर. एका बऱ्याच लोकांनी इथले दगड घेऊन घरी जाऊन कपडे धुवायला घेऊन गेले. हा, काय अवस्था झाली आता या बघा, काय डेंजर होतं नाही. अडू दादा अडू. हा, अडू प्रो पुयार आहे असं म्हणतात. हे आपलं घर. अरे हो, ही माझी आई. हॅलो. माझी आजी. आता मी आलो आहे यांच्या गावातली एक उत्सव आहे तो बघण्यासाठी. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवीस वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. आता घरी चालू आहे बिग बॉस आणि काकूला विचारू आपण कोणाला सपोर्ट करता म्हणून. तुम्ही सांगा कोणाला सपोर्ट करता. मला ती तन्वी खूप आवडते. कोण? तन्वी. तन्वी कोण आहे? हे तन्वी. अच्छा हो, ते जास्त रडते ते. बघितलं मी तुला. तू कोणाला सपोर्ट करते? सांग कोणाला सपोर्ट करते सांग ना. याच्यातलं कोण आवडतं? तन्वीच का? तन्वी फॅन असेंबल. शुभमने चेअर घेतलेली आहे मस्त, एकदम कूल आउट. बसा, काम करा आणि टी बघा. लसणाच्या पानाचे आयते फर्स्ट टाइम जेवत आहे मी. सर्व घरचे बघितले ना, मागे लागले. बापरे. नाही आवडत तर सांग, पुढे आपण टाकतो ना. नाही चांगलं वाटलं. आता नाही का गावात फिरून राहिलेलो आहे आणि एकदम जेवण वगैरे झालेलं आहे.
तर आजचा दिवस मस्त गेला. म्हटलं नाही तुम्हाला, जर अर्धा दिवस खराब गेला तर तुम्हाला पूर्ण दिवस हे नाही घालवता आला पाहिजे. अर्धा दिवस तरी चांगला घालवायचा. मी शुभमला कॉल केला होता, हो आला होता आणि मी तिच्या गावात आलो होता. बरेचसे मंदिर बघितले आज मी. किल्ला बघितला, कोणता आपला वैरागडचा किल्ला बघितला. तर हेच होतं आजच्या दिवशी. तर उद्या मी तुम्हाला चांगलं ॲस्थेटिक पद्धतीनं घर दाखवेल शुभमचं आणि शेती दाखवेल. तर अजून थोडंसं सिनेमॅटिक पद्धतीनं आपण बोलू. पण आजच्या ब्लॉगसाठी एवढंच ठेवतो. आणि आपली सिरीज आहे 75 डेजची, तुम्हाला माहिती असेल. जे आज मी काहीच नाही केलं, फक्त म्हणजे फिरलो. तर हा पण एक पार्ट होता यामधला, कारण की मला यायचं होतं इकडे आणि एक दिवस आलो मी. ओके बाय गाईस. इथपर्यंत कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब आणि चांगलं वाटत असेल काही तर एखादी कमेंट टाकून टाका.